तर एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे, तर दुसरीकडे जालना नांदेड समृद्धी महामार्ग जात असलेल्या परभणीच्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा या महामार्गाला प्रचंड विरोध केलाय। महामार्गाच्या मूल्यांकनावरून जिल्हाधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांनी खडेबोल सुनावले। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज समृद्धी महामार्गाच्या जमीन मूल्यांकनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड रौद्र रूप धारण केलं। 9 जून 2023चं मूल्यांकन बोगस आहे, ते मान्य नाही असं पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय। 4 ऑक्टोबर 2024च्या मूल्यांकनानुसार मोबदल्यात द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी शेतकऱ्यांचा आक्रमकपणा पाहून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना बैठक सोडून उठून जावं लागलं। अनेक प्रक्रिया याच्यामध्ये घडल्या, खूप प्रक्रिया घडल्या, जवळपास 3 वर्ष संपून गेलेत आणि आज ही मीटिंग लावली। आज ह्या मीटिंगचा आपण अहवाल पाहिलेला आहे आणि या मीटिंग मध्ये ते काय सांगालेत की हे नियम आहे, ते नियम आहे आणि वॉर रूम हा नियम आहे का? माझे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे, देश कायद्यानं चालतो, घटनेनं चालतो तो का वॉर रूमनं चालतो? म्हणणं काय नेमकं? आमचं म्हणणं आहे, पहिलं जे मूल्यांकन केलंय संयुक्त मूल्यांकन, ते मूल्यांकन कायम करून शेतकऱ्याला माव्याचं का? तत्कालीन जिल्हाधिकारी अचल गोयल मॅडम होत्या, त्यांनी काय केलं, त्यांनी आणि संजयवर मॅडम तिथे एलए होत्या, म्हणजे एसडीएम होत्या, त्यांनी याचा पूर्ण प्रस्ताव इकडे पाठवला। परत प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर ती बैठकच अतिशय फ्रॉड दाखवलेली, कारण आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये घेतलेलं आहे की 9/6/2023ला ही बैठक झालीच नाही। या 9/6 तारखेला 9/6/2023ला माननीय जिल्हाधिकारी हे सेलूमध्ये कार्यक्रमामध्ये होते आणि ती ओरिजिनल बैठक दाखवलेली आहे 15/6/2000। आता तुमचं म्हणणं काय? आज काय झालं इथं? आज कशासाठी बैठक होती? तुमचं म्हणणं काय होतं? आज आमचं म्हणणं आहे की सन्माननीय जिल्हाधिकारी अचल गोयल यांनी सगळं चुकीची माहिती शासनाला दिल्यामुळं आणि सध्याचे जिल्हाधिकारी हे पण शासनाचं तोंड चोपडेपणा करायला, तर हे खरी माहिती शासनाची फडणवीस साहेबाला हे द्यायलाच तयार नाहीत। हे यांचं स्वतःचं पितळ उघडं होऊ नये म्हणून शेतकऱ्यावर अन्याय करायलेत। आम्ही माहितीच्या आधाराखाली 25 कागद यांच्या डिपार्टमेंटचे यांच्या सहीने उपलब्ध केलेत। तुमचं म्हणणं काय? किती दरांनी जमीन द्यायला पाहिजे, किती दरांनी घ्यायला पाहिजे? कमीत कमी 50 लाख रुपये एकर जमीन मिळायला पाहिजे भाव, तरच हे शेतकरी जमीन देणार आहेत, नसता देणार नाहीत। एकूणच बघायला गेलं तर सरकारनं जी काही जून महिन्यामध्ये 2023ला जी बैठक झाली होती मूल्यांकनाची, ती बैठकच फ्रॉड आहे असं म्हणून या ठिकाणी फेर मूल्यांकन शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करावं, 50 लाख रुपये प्रति एकरी या जमिनीला भाव द्यावा, तेव्हाच ही जमीन आम्ही या समृद्धी महामार्गाला देऊ असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी।